नमस्ते माझे विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू। आज आपण सुरुवात करतो नवीन चॅप्टरला। चॅप्टरचं नाव आहे मेन्सुरेशन, चॅप्टर नंबर 7 क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2। अगेन मी बोलेल मेन्सुरेशन हा अगदी सोपा चॅप्टर आहे। मेन्सुरेशनचा अभ्यास आपण प्रिव्हियस क्लासमध्ये सुद्धा केलेला आहे। प्रिव्हियस क्लासमध्ये आपण सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम रिलेटेड काही फॉर्म्युला सुद्धा बघितलेला आहे। सो आपल्याला आता त्याचाच परत एकदा अभ्यास करायचा आहे, त्याची एकदा रिव्हिजन करायची आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून काही शेप्सचा आपल्याला सरफेस एरिया व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघायचं आहे। आणि आत्ताच्या क्लास 10च्या मेन्सुरेशनमध्ये तुम्हाला सर्कलचा सुद्धा रेफरन्स घ्यायचा आहे। सो सर्कलचा सेक्टर म्हणजे काय, सेगमेंट म्हणजे काय, आर्क जे आर्क आपण कन्सिडर करतो त्या आर्कची लेंथ कशी फाइंड करायची, सर्कलचा सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क याच्यामध्ये काय रिलेशन असतं, अशा बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। अगदी सिंपल टॉपिक आहे, सिंपल चॅप्टर आहे। यामध्ये तुम्हाला कोणताच फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही, फक्त लॉजिकली लक्षात ठेवा हे असंच का आहे किंवा हा फॉर्म्युला असाच का डिराइव्ह केला, बस तेवढं लक्षात ठेवलं तुम्ही तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। सो चॅप्टरची आपण लगेच सुरुवात करूया। चॅप्टरमध्ये जो पहिला प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 7.1, तो कम्प्लिटली क्लास 9 मध्ये जे तुम्ही बघितलेला आहे, क्यूबॉइड, क्यूब, त्यानंतर सिलेंडर किंवा कोन याचा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम, बस त्यावर आधारित सगळे क्वेश्चन्स त्यामध्ये आहेत। त्यामुळे सगळ्यात आधी आपण काय करू, क्लास 9 मध्ये हे काही जे आपण फॉर्म्युले सगळे बघितले त्याची एकदा क्विक रिव्हिजन करूया। आता जर तुम्हाला ह्या सगळ्या फॉर्म्युलाचं डिटेलमध्ये डेरिव्हेशन बघायचं असेल, म्हणजे हा फॉर्म्युला असाच काय किंवा हा या व्हॅल्यूज अशाच का आला किंवा यामध्ये असणारा टर्म अशाच काय, हे जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर क्लास 9चा हा व्हिडिओ जरूर बघा। मेन्सुरेशन चॅप्टरचा अगदी डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट समजवलेली आहे, तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर क्लास 10च्या ह्या चॅप्टरला सुरुवात करा। ठीक आहे, सो आठवूया आपण क्लास 9 मध्ये कसला अभ्यास केलेला। सो सगळ्यात आधी आपण सुरुवात केलेली सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम या दोन टर्म्सने, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम। ठीक आहे, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम याच्यामध्ये काय फरक असतो, एक असतो एरिया, एक असतो व्हॉल्यूम। त्यामुळे जर सपोज युनिट जर सेंटीमीटर असेल, म्हणजे साईडची लेंथ सेंटीमीटरमध्ये जर दिलेली असेल तर सरफेस एरिया आहे, त्यामुळे याचं युनिट नेहमी असतं सेंटीमीटर स्क्वेअर आणि व्हॉल्यूम जो असतो व्हॉल्यूमचं युनिट असणार आहे नेहमी सेंटीमीटर क्यूब। जर युनिट मीटर असेल तर सरफेस एरिया मीटर स्क्वेअरमध्ये असेल, व्हॉल्यूम नेहमी मीटर क्यूबमध्ये असतं। तर नेहमी लक्षात ठेवा, व्हॉल्यूम असेल तर इथे नेहमी क्यूब असतो, एरिया असेल तर इथे नेहमी स्क्वेअर असतो। याला सेंटीमीटर स्क्वेअर बोलतात किंवा याला आपण स्क्वेअर सेंटीमीटर असं सुद्धा बोलतो, स्क्वेअर सेंटीमीटर, आणि याला आपण बोलतो क्यूबिक सेंटीमीटर। ठीक आहे, क्यूबिक सेंटीमीटर असं युनिट लिहितो किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असं युनिट लिहितो। बट या दोघांमध्ये डिफरन्स काय, व्हॉल्यूम म्हणजे काय, सपोज माझ्याकडे एखादी बॉटल आहे किंवा एक कप आहे। ठीक आहे, एक असा कप आहे, या कपमध्ये किती पाणी बसू शकतं, या कपमध्ये किती पाणी बसू शकतं, ती जी कपॅसिटी असते त्या कपॅसिटीला आपण बोलतो व्हॉल्यूम। ठीक आहे, म्हणजे व्हॉल्यूमचा अर्थ काय, तुम्हाला जे काही स्ट्रक्चर दिलेलं असेल किंवा जो काही शेप दिलेला असेल त्याच्या इंटरनल स्पेसचा विचार करायचा आहे, त्याच्या आतमध्ये किती जागा आहे, किती सामान त्याच्यामध्ये बसू शकतं, तर ती जी क्वांटिटी असते, ती जी कपॅसिटी असते त्याला आपण बोलतो व्हॉल्यूम। ठीक आहे, त्यामुळे व्हॉल्यूम म्हणजे थोडक्यात काय, या केसमध्ये जसा हा कप आहे, या कपमध्ये हा कप किती पाणी साठवू शकतो किंवा या कपमध्ये किती पाणी बसू शकतं, तर ती जी अमाऊंट आहे, ती जी कपॅसिटी आहे त्याला आपण बोलतो व्हॉल्यूम। आणि सरफेस एरिया म्हणजे काय, सरफेस एरिया म्हणजे एखादा शेप असेल त्याच्या सगळ्या फेसेसचा एरिया। सो एरिया ऑफ ऑल फेसेस इज नथिंग बट सरफेस एरिया। हा बेसिक डिफरन्स आपल्याला माहिती आहे, व्हॉल्यूम म्हणजे कपॅसिटी आणि सरफेस एरिया म्हणजे त्याचे जे काही फेसेस असेल त्याचा एरिया। सो आपण सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलेला फॉर डिफरंट शेप्स। त्यामध्ये फर्स्ट आपण बेसिक शेप घेतलेला, दॅट वॉज क्यूबॉइड। आठवते क्यूबॉइड म्हणजे काय, क्यूबॉइडचं सिंपल एक्झाम्पल, क्यूबॉइडचा शेप कसा असतो, असा जो शेप असतो याला आपण बोलतो क्यूबॉइड, राईट। सो क्यूबॉइडचे एक्झाम्पल काय, फॉर एक्झाम्पल ब्रिक, वीट जी असते, वीट, सो दॅट इज ऑफ क्यूबॉइड शेप। किंवा अजून आपण बोलू शकतो मोबाईल फोन जर तुम्ही म्हटला किंवा लॅपटॉप जरी म्हटला, लॅपटॉप म्हणा, मोबाईल फोन म्हणा, हे सगळे क्यूबॉइड शेपचे असतात। अजून एक एक्झाम्पल टिश्यू बॉक्स सुद्धा क्यूबॉइड शेपचं असतं। बरेचसे एक्झाम्पल्स असे आपल्याला देता येतील। तर यासाठी जो तुम्हाला एक्झाम्पल्स किंवा हे सगळे फॉर्म्युले डिटेलमध्ये बघायचे असेल तर प्लीज एकदा क्लास 9चा व्हिडिओ बघा। सो असे जर शेप असतो याला आपण बोलतो क्यूबॉइड। क्यूबॉइड आपण कसा डिस्क्राईब करतो किंवा क्यूबॉइडमध्ये कोणते मेजर्स आपण कन्सिडर करतो, सपोज हा एक क्यूबॉइड स्ट्रक्चर आहे, सो हे जे डिस्टन्स असते याला आपण बोलतो एल, लेंथ। ठीक आहे, त्यानंतर हे जे डिस्टन्स असतं याला आपण बोलतो हाईट आणि याला आपण बोलतो बी, दॅट इज ब्रेथ। हे तर माहिती, लेंथ, ब्रेथ अँड हाईट, LBH। मग या क्यूबॉइडचं जर मला व्हॉल्यूम फाइंड करायचं असेल, सो व्हॉल्यूम आपण कसा लिहितो, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइडचं व्हॉल्यूम आपण नेहमी लिहितो L इंटू B इंटू H, या तिघांचा फक्त प्रॉडक्ट घ्यायचा, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, दॅट इज द व्हॉल्यूम। आणि त्यानंतर सरफेस
सरफेस एरिया एकतर आपण टोटल सरफेस एरिया कन्सिडर करू शकतो, टोटल सरफेस एरिया, किंवा आपण लॅटरल सरफेस एरिया बोलू शकतो और कर्व्ड सरफेस एरिया. आता कर्व्ड सरफेस एरियाचं इथे आपल्याला या ठिकाणी ना बट कोन किंवा सिलेंडर त्यामध्ये आपण कर्व्ड सरफेस एरिया कॅल्क्युलेट करतो. सो या ठिकाणी आपल्याला टोटल सरफेस एरिया काय असणार आहे, लॅटरल सरफेस एरिया काय असणार ते बघायचं फॉर क्युबॉइड. सो क्युबॉइडसाठी जर मला लॅटरल सरफेस एरिया फाइंड करायचा असेल तर लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय, ज्या साईड्सचे जे फेसेस आहेत त्याचा एरिया. ठीक आहे, म्हणजे या केसमध्ये लॅटरल सरफेस एरिया फाइंड करताना आपल्याला टॉप आणि बॉटमचे जे फेसेस आहेत त्याचा एरिया कन्सिडर करायचा नाही आहे. सो बघा स्ट्रक्चर कसं असतं हे, ठीक आहे, किती फेसेस आहे, हा एक फेस इथे समोर जो दिसतोय ते एक फेस, त्यानंतर याला पॅरलल मागच्या साईडला एक फेस असेल, हे 2 फेसेस, त्यानंतर इथे एक फेस आहे साईडला, हा एक फेस, हा एक फेस, हे 2 फेसेस, आणि त्यानंतर टॉप आणि बॉटम म्हणजे हा वरती टॉपला आणि एक बॉटमला, अशा टोटल 6 फेसेस असणार आहे. जेव्हा आपण लॅटरल सरफेस एरिया कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, हा जो टॉपचा फेस आहे हा आणि हा जो बॉटमचा फेस आहे हा, हे दोघं आपल्याला कन्सिडर नाही करायचं, रिमेनिंग 4 फेसेस आपल्याला कन्सिडर करायचे. मग त्याचा एरिया काय असणार आहे, सो यामध्ये सपोज ही जर लेंथ आपण क्युबॉइडसाठी लेंथ एल कन्सिडर केली, त्यानंतर ही व्हॅल्यू बी आहे, ही व्हॅल्यू एच असेल, तर या केसमध्ये हा जो फ्रंटचा फेस आहे त्याचा एरिया काय असणार आहे, फ्रंटचा फेस म्हणजे एल ही लेंथ असणार आहे आणि ही असणार आहे एच एवढी हाईट म्हणजे एल एच. असे किती फेसेस आहेत 2, सो 2 एल एच प्लस हे 2 फेसेस झाले. त्यानंतर साईडचे फेसेस म्हणजे मला हा फेस कन्सिडर करायचा आणि हा एक फेस कन्सिडर करायचा. हा जर मी फेस बघितला ह्या फेससाठी डायमेन्शन काय दिसतंय मला, एच दिसतोय आणि बी दिसतोय. सो एच आणि बी या साईडला सुद्धा सेम असणार एच आणि बी, सो 2HB. ठीक आहे, टॉप आणि बॉटम आपल्याला कन्सिडर करायचे नाही कारण आपण लॅटरल सरफेस एरिया कन्सिडर करतो, साईडचा विचार करतो. त्यामुळे लॅटरल सरफेस एरिया फॉर्म्युला काय असतो, 2 टाइम्स LH प्लस HB, किंवा याला आपण असं लिहू शकतो 2H इनसाइड ब्रॅकेट L प्लस B. दिस इज फॉर्म्युला फॉर लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. आणि त्यानंतर जर मला टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा असेल, टोटल सरफेस एरिया म्हणजे जेवढे सरफेसेस तुम्हाला दिसतात त्या सगळ्यांचे एरिया, म्हणजे हे जे टोटल जे 6 फेसेस तुम्हाला दिसत आहे त्या 6 फेसेसचा एरिया, त्यामध्ये 4चा तर आपण ऑलरेडी काढलेला आहे 2H इनसाइड ब्रॅकेट L प्लस B. रिमेनिंग टू म्हणजे कोणता, टॉप आणि बॉटम, टॉप आणि हा बॉटम, सो ही आहे लेंथ L आणि त्यानंतर हे डिस्टन्स म्हणजेच काय B, सो LB आणि LB ट्वाइस ऑफ LB. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं आपण काय करू शकतो, 2 कॉमन घेऊ शकतो, LH प्लस HB प्लस LB, यालाच आपण असं लिहितो 2 टाइम्स LB प्लस BH प्लस HL. सो दिस इज टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. आठवतं आपण हे सगळे फॉर्म्युले डिराईव्ह केलेले. सो व्हॉल्यूम इक्वल टू LBH, लॅटरल सरफेस एरिया 2H इनसाइड ब्रॅकेट L प्लस B आणि टोटल सरफेस एरिया 2 इनसाइड ब्रॅकेट LB प्लस BH प्लस HL. LBH यांचा प्रत्येकाचा प्रॉडक्ट घ्यायचा एकमेकांसोबत. सो दिस इज द फॉर्म्युला. क्युबॉइड नंतर आपण बघितलं क्यूब म्हणजे काय, क्यूब आपण असं म्हणतो की क्यूब ही क्युबॉइडची एक स्पेशल केस आहे. क्यूब हे क्युबॉइडचे एक स्पेशल केस आहे असं आपण का बोलतो, कारण ज्यावेळेस या क्युबॉइडमध्ये प्रत्येक जी साईड आहे ते इक्वल लेंथची असेल त्यावेळेस तो बनतो क्यूब. त्यामुळे क्यूब आपण कसा दाखवतो, असं जे स्ट्रक्चर असतं किंवा असे जो 3 डायमेन्शनल शेप असतो याला आपण बोलतो क्यूब. क्यूब इज स्पेशल केस ऑफ क्युबॉइड. त्यामुळे यामध्ये काय होणार आहे, प्रत्येक जी साईड आहे ती सेम लेंथची असणार, त्यामुळे प्रत्येक जी साईड आहे तिची लेंथ L असणार आहे, किंवा आपण असं बोलू शकतो L इक्वल टू B इक्वल टू H अँड देअरफॉर एव्हरी साईड इज ऑफ सेम लेंथ L. ठीक आहे, त्यामुळे क्युबॉइडसाठी जे फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला आपण क्यूबसाठी जे फॉर्म्युला आहे ते आपण क्युबॉइडवरूनच डिराईव्ह करू शकतो. क्युबॉइडसाठी आपण व्हॉल्यूम काय म्हटलं LBH, बरोबर. त्यामुळे क्यूबसाठी व्हॉल्यूम काय असणार आहे, B आणि H म्हणजेच काय, तिन्ही साईड सारख्या आहे जे आपण L कन्सिडर करतो. सो L इंटू L दॅट इज L क्यूब. सो व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज L क्यूब. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज L क्यूब. त्याच पद्धतीने क्युबॉइडसाठी लॅटरल सरफेस एरिया हा आलेला आहे. ज्यावेळेस आपण क्यूब कन्सिडर करूया, क्यूबसाठी काय होणार आहे, सगळ्या ठिकाणी L आणि L ने आपण रिप्लेस करू शकतो. सो 2L, सो दॅट इज इक्वल टू 2L इंटू 2L दॅट इज इक्वल टू 4L स्क्वेअर. सो दिस इज लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब. ठीक आहे, आणि त्यानंतर टोटल सरफेस एरिया काय असणार आहे, 2 इनसाइड ब्रॅकेट L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर. काय करतो आपण, प्रत्येक ठिकाणी L लिहितोय. सो 6L स्क्वेअर हे होणार 3L स्क्वेअर इंटू 2 म्हणजे काय 6L स्क्वेअर. सो टोटल सरफेस एरिया असतो 6L स्क्वेअर.
सो क्युबॉइड आणि क्यूब याच्यामध्ये असं रिलेशन आहे, ज्यावेळेस क्युबॉइडची प्रत्येक साईड सारखी असेल त्यावेळेस त्याला आपण बोलतो क्यूब. त्यामुळे क्यूबचे सगळे फॉर्म्युला आपण क्युबॉइडवरून डिराईव्ह करू शकतो. सिंपल आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूब एल क्यूब, त्यानंतर लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज 4L² अँड टोटल सरफेस एरिया इज 6L². किंवा तुम्ही असे बघू शकता क्यूब आहे त्यामुळे ही जी प्रत्येक साईड आहे ही प्रत्येक साईड स्क्वेअर असणार आहे. त्यामुळे याचा एरिया किती असेल, एका साईडचा एरिया L². अशा किती साईड्स आहे 6. सो 6 × L² दॅट इज इट टोटल सरफेस एरिया. ओके. त्यानंतर नेक्स्ट सिलेंडर अँड कोन. सिलेंडर आणि कोनचा सुद्धा आपण बघितलेला व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया. सो फॉर सिलेंडर म्हणजे कसा शेप असतो असा, ठीक आहे, ज्याच्या टॉप आणि बॉटमला किंवा टॉप आणि बेसला 2 सर्कल असतात, ज्याची रेडियस आपण R कन्सिडर करतो. रेडियस तर सेमच असणार आहे. आणि त्यानंतर ही जी हाईट असते याला आपण बोलतो H. ठीक आहे. मग ह्या सिलेंडरसाठी आपण व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करतो, व्हॉल्यूम V इज इक्वल टू पाय इंटू R² H. ठीक आहे, πr² H. हे असं आपण का कन्सिडर करतो याचं आपण डेरिवेशन सुद्धा बघितलेलं आहे. सो आता हा जो सिलेंडर आहे तो आपण असं कन्सिडर करू शकतो, टॉपला एक सर्कल आहे, असे नंबर ऑफ सर्कल्स आहे अप टू हाईट H. नंबर ऑफ सर्कल्स अप टू हाईट H आहे असं आपण बोलू शकतो जेव्हा मी हा सिलेंडर कन्सिडर करते. त्यामुळे या टोटल सिलेंडरचा व्हॉल्यूम म्हणजे याच्या आतमध्ये किती कॅपॅसिटी आहे, सो दॅट विल बी इक्वल टू एरिया ऑफ दीज मेनी सर्कल्स. एक सर्कल आहे, एका सर्कलचा एरिया काय असतो πr². असे किती सर्कल्स आहे, आपण असं म्हणतो की H हाईटपर्यंत सर्कल आहे म्हणजे टोटल सर्कल, याला आपण ह्या एरियाला आपण H ने मल्टिप्लाय करू शकतो. सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज ऑलवेज πr² × H. सर्कलचा एरिया मल्टिप्लाइड बाय किती हाईटपर्यंत ते सर्कल आहे तो. सो πr² × H दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. त्यानंतर सरफेस एरियामध्ये सुद्धा अगेन आपण एक बघितला कर्व्ड सरफेस एरिया. जसं आपण क्युबॉइड आणि क्यूबमध्ये लॅटरल सरफेस एरिया कन्सिडर करत होतो, या केसमध्ये आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया कन्सिडर करायचा आहे. आणि त्यानंतर टोटल सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे जो कर्व्ड पोर्शन आहे त्याचा सरफेस एरिया, म्हणजे हा जो सिलेंडर आहे त्याचा हा जो पोर्शन असणार आहे याचा सरफेस एरिया काय असणार, तो सरफेस एरिया नेहमी असतो 2πrh. आता हे कसं आलं 2πrh, अगेन सर्कलच्या रेफरन्सने आपण बघू शकतो. हा सर्कल आहे, आपल्याला पाहिजे कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे काय, सपोज एक सर्कल आहे, हा असणार आहे त्याचा कर्व्ड पोर्शनवरचा एरिया. सर्कलसाठी ही जी लेंथ असते किंवा याला आपण काय बोलतो सर्कम्फरन्स किती असतो सर्कलचा 2πr. असे किती सर्कल्स आहे, किती आपण असं म्हणतो की H हाईटपर्यंत आहे म्हणजेच काय ही लेंथ, याला आपण H ने मल्टिप्लाय करू शकतो. सो कर्व्ड सरफेस एरिया नेहमी काय असतो सिलेंडरसाठी 2πr × H, सर्कम्फरन्स × H. ठीक आहे. टोटल सरफेस एरिया काय असणार, टोटल सरफेस एरिया म्हणजे हा कर्व्ड सरफेस एरिया प्लस टॉपला जो सर्कल दिसतो त्याचा एरिया प्लस बॉटमला जो सर्कल दिसतो त्याचा एरिया. सर्कलचा एरिया जर रेडियस R असेल तर आपण सर्कलचा एरिया काय म्हणतो πr². असे किती सर्कल आहे, 2 सर्कल आहे, दोघांची रेडियस सारखी आहे. सो टोटल सरफेस एरिया काय असतो 2πrh प्लस 2πr². यामध्ये आपण 2πr जो कॉमन घेतला तर इनसाइड ब्रॅकेट 2πr प्लस H. दिस इज दी टोटल सरफेस एरिया. आठवत आहे. त्यानंतर आपण बघितला कोन. सो कोनसाठी शेप कसा असतो, खाली बेसला एक सर्कल असतो, सर्क्युलर बेस असतो आणि त्यानंतर असं स्ट्रक्चर असतं. तर हा जो सर्क्युलर बेस आहे याची रेडियस आपण R बोलतो. त्यानंतर या टॉपपासून या पॉईंटपर्यंत हे जे डिस्टन्स असतं याला आपण बोलतो परपेंडिक्युलर हाईट. काय बोलतो परपेंडिक्युलर हाईट विच इज डिनोटेड बाय स्मॉल h. आणि त्यानंतर ही जी अशी तिरकस लेंथ असते त्याला आपण बोलतो स्लॅन्ट हाईट शोन बाय L. ओके. तर या केसमध्ये H, L आणि R यामध्ये काय रिलेशन असतं, किंवा जर सपोज माझ्याकडे परपेंडिक्युलर हाईट आहे, रेडियस आहे, मग स्लॅन्ट हाईट मी कशी फाइंड करू शकते, तर हा एक राईट अँगल ट्रायंगल दिसतो, इथे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो, पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम L² इज इक्वल टू R² प्लस A², हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड. त्यामुळे L ची व्हॅल्यू असते √R² प्लस A². ठीक आहे. L इक्वल टू √R² प्लस A². हा एक फॉर्म्युला आपण बघितला. दिस इज फॉर्म्युला टू फाइंड स्लॅन्ट हाईट ऑफ अ कोन. त्यानंतर कोनचा व्हॉल्यूम आपण बघितला. कोनच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 1/3 πr² H. ठीक आहे. सिलेंडरसाठी व्हॉल्यूम असतो πr² H. कोनसाठी आपण फक्त काय करतो त्याला 1/3 ने मल्टिप्लाय करतो. सो व्हॉल्यूम ऑफ कोन इज 1/3 πr² H. आणि त्यानंतर सरफेस एरिया अगेन इथे सुद्धा आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया कन्सिडर करावा लागेल आणि टोटल सरफेस एरिया कन्सिडर करावा लागेल. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे कोणता एरिया, हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय याचा एरिया. सो कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज पाय इंटू R इंटू L. ठीक आहे. पाय इंटू R इंटू L. इथे आपल्याला स्लॅन्ट हाईटचा यूज करावा लागतो
आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे काय असणार आहे, हा कर्व सरफेस एरिया आणि हा जो बॉटमला जो सर्कल दिसतो त्याचा एरिया म्हणजे पाय आर एल प्लस सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर. यामध्ये मी काय करू शकते, पाय आर कॉमन घेऊ शकते, इनसाइड ब्रॅकेट एल प्लस आर. सो दिस इज टोटल सरफेस एरिया ऑफ होल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं स्पियर आणि हेमिस्पियर. स्पियर, सो स्पियरसाठी रेडियस असणार आहे आर. मग अशा केसमध्ये स्पियरचं व्हॉल्यूम काय असणार आहे, स्पियरचा सरफेस एरिया काय असणार आहे. सो स्पियरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला नेहमी असतो 4/3 पाय आर क्यूब. ठीक आहे. स्पियरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो 4/3. स्पियर समजतो. स्पियर म्हणजे काय, एखादा भरीव बॉल म्हणा किंवा एखादा फ्रूट म्हणा, जसं काही संत्री असेल, मोसंबी असेल, असे जे शेप याला आपण बोलतो स्पियर. सो स्पियरचं व्हॉल्यूम असतं 4/3 पाय आर क्यूब वेअर आर इज रेडियस ऑफ द स्पियर. आणि त्यानंतर सरफेस एरिया. आता स्पियरसाठी सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया सगळं काही एकच असतं. सो सरफेस एरिया स्पियरसाठी नेहमी लक्षात ठेवा 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. व्हॉल्यूम क्यूब एरिया स्क्वेअर 4/3 पाय आर क्यूब इज द व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया इज 4 पाय आर स्क्वेअर. आता हा स्पियर जर मी हाफ कट केला मधोमध एक्झॅक्टली, ठीक आहे, तर मला असा काही शेप मिळेल. हा जो शेप असतो याला आपण बोलतो हेमिस्पियर. काय बोलतो आपण याला, हेमिस्पियर. स्पियरचा हाफ केला त्याला आपण बोलतो हेमिस्पियर. हेमिस्पियरचं व्हॉल्यूम जर मला फाइंड करायचं असेल तर व्हॉल्यूम मी सिम्पली काय करणार, या व्हॉल्यूमच्या हाफ करणार म्हणजे 1/2 मल्टिप्लाइड बाय 4/3 पाय आर क्यूब. सो ही व्हॅल्यू किती होईल, 2/3 पाय आर क्यूब. दिस इज दी व्हॉल्यूम ऑफ हेमिस्पियर. त्यानंतर सरफेस एरिया जर मी हेमिस्पियरचा कन्सिडर केला, आता यामध्ये सुद्धा बघा हा एक एरिया तुम्हाला दिसतोय आणि प्लस हा सर्क्युलर एरिया सुद्धा तुम्हाला दिसतोय. त्यामुळे इथे आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया कन्सिडर करावा लागेल. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियर. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे कोणता, हा एरिया. ठीक आहे, तो एरिया. सो त्याचा फॉर्म्युला काय असतो 2 पाय आर स्क्वेअर. ओके, याच्या हाफ. आणि त्यानंतर टोटल सरफेस एरिया जर मी म्हटलं, टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, हा कर्व्ड पोर्शनचा एरिया आणि हा जो हाफ सर्कल दिसतोय त्याचा सुद्धा एरिया. सो दॅट विल बी इक्वल टू 2 पाय आर स्क्वेअर कर्व्ड सरफेस एरिया प्लस सर्कलचा एरिया किंवा सर्क्युलर एरिया दॅट इज पाय आर स्क्वेअर. त्यामुळे ही सम असणार 3 पाय आर स्क्वेअर. दिस इज टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्पियर. ठीक आहे, आठवते. सो हे झालं स्पियरसाठी, हे झालं हेमिस्पियरसाठी. आता या रिव्हिजन नंतर आपण लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व्ह एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व्ह करतोय. सो फर्स्ट, द रेडियस अँड हाईट ऑफ अ सिलेंड्रिकल वॉटर रिझर्वर इज 2.8 मीटर अँड 3.5 मीटर रिस्पेक्टिव्हली. सिलेंड्रिकल शेपमध्ये एक वॉटर रिझर्वरची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो आपण लगेच एक सिलेंडर ड्रॉ करू. इन्फॉर्मेशन काय, रेडियस अँड हाईट. रेडियस दिलेली आहे, सो ही व्हॅल्यू आहे आर इज इक्वल टू 2.8 सेंटीमीटर और मीटर, 2.8 मीटर. आणि त्यानंतर हाईट दिलेली आहे. हाईट म्हणजे काय, हे डिस्टन्स. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ एच. एचची व्हॅल्यू दिलेली आहे 3.5 मीटर. ठीक आहे. द रेडियस अँड हाईट ऑफ सिलेंड्रिकल वॉटर रिझर्वर इज 2.8 मीटर अँड 3.5 मीटर रिस्पेक्टिव्हली. हाऊ मच मॅक्झिमम वॉटर कॅन टँक होल्ड. ही जी टँक आहे ही किती मॅक्झिमम वॉटर होल्ड करू शकते. मॅक्झिमम वॉटर होल्ड करू शकते म्हणजेच काय, आपल्याला विचारलं या टँकची कपॅसिटी किती आहे. कपॅसिटी किती आहे म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हे जे सिलेंड्रिकल शेपमध्ये ही जे टँक आपल्याला दिसते त्याचा व्हॉल्यूम. ओके, सो आपल्याला फाइंड करायचं आहे व्हॉल्यूम. त्यानंतर नेक्स्ट विचारलेलं आहे, अ पर्सन नीड 70 लिटर्स ऑफ वॉटर पर डे. एका व्यक्तीला एका दिवसाला 70 लिटर्स ऑफ वॉटर लागतं. लिटर्स ऑफ वॉटर पर डे. ठीक आहे. फॉर हाऊ मेनी पर्सन इज द वॉटर सफिशियंट फॉर अ डे. तर अशा किती एका दिवसामध्ये अशा किती लोकांना हे पाणी सफिशियंट असणार, हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, समजलं काय काय सांगितलं आहे की एक टँक आहे. थोडक्यात टँकचं आपल्याला रेडियस दिलेली, हाईट दिलेली आहे. आपल्याला विचारलं या टँकमध्ये किती पाणी बसू शकतं किंवा ही टँक किती पाणी होल्ड करू शकतो, म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. हा फर्स्ट क्वेश्चन तर हा झाला. सेकंड क्वेश्चन त्यांनी काय सांगितलं की एका पर्सनला एका दिवसाला 70 लिटर्स एवढं पाणी लागतंय. तर असे एका दिवसाला असे किती पर्सन असतील की ज्यांना या टँकमध्ये असणारं पाणी पुरेल, तर असे नंबर ऑफ पर्सन आपल्याला फाइंड करायचे. ठीक आहे. सो सोल्युशन, सगळ्यात आधी आपल्याला कपॅसिटी फाइंड करायची आहे. कपॅसिटी ऑफ टँक टू होल्ड वॉटर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ टँक. टँक कोणत्या शेपमध्ये आहे, सिलेंडर. सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, पाय इंटू आर स्क्वेअर इंटू एच. ठीक आहे, पाय आर स्क्वेअर एच. यामध्ये आर दिलेला आहे आपल्याला, इथे आपण लिहू शकतो आर इज इक्वल टू 2.8 मीटर अँड एच इज इक्वल टू 3.5 मीटर. सो दॅट इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर स्क्वेअर 2.8 स्क्वेअर
मल्टिप्लाइड बाय हाईट आहे 3.5. ठीक आहे, इथे आपण लगेच डिव्हिजन करू शकतो. 0.5 35/7 5 3.5 होता म्हणून तेव्हा 0.5. सो 22 इंटू 2.8 इंटू 2.8 इंटू 0.5. 28 इंटू 28 28चा स्क्वेअर असतो 784. सो 7.84 1 2 1 2 7.84 मल्टिप्लाइड बाय 22 आणि 0.5 म्हणजे काय 1/2. सो 22चा हाफ असणार आहे 11. सो 11 इंटू 7.84. प्रॉडक्ट बघूया. 784 मल्टिप्लाइड बाय 11 8624 दॅट इज इक्वल टू 86.24. आपण फाइंड करतो कॅपॅसिटी व्हॉल्यूम, त्यामुळे याचं युनिट असणार सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, बट आता आपल्याला पुढे हा तर झाला फर्स्ट पार्ट की व्हॉल्यूम काय आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे की किती लोकांना हे पाणी पुरणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलं 70 लिटर्स इज रिक्वायरमेंट फॉर 1 डे. इथे युनिट काय घेतलेलं आहे लिटर. त्यामुळे हे जे व्हॉल्यूम किंवा हे जे आपल्याला पाण्याचं व्हॉल्यूम मिळालं आहे याला आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे लिटरमध्ये. सो लिटरमध्ये आपण कसं कन्वर्ट करणार आपल्याला माहिती सिन्स इथे मीटर क्यूब असणार आहे कारण इथे युनिट मीटर आहे. सो मीटर क्यूब आपल्याला कन्वर्जन माहिती आहे. 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. राईट, 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. त्यामुळे एवढे मीटर क्यूब म्हणजे किती लिटर असणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 86.24 मल्टिप्लाइड बाय 1000 लिटर्स. सो दॅट इज इक्वल टू 123 सो 86240 लिटर. ठीक आहे, समजलं इथपर्यंत व्हॉल्यूम. नाव 1 पर्सन needs 70 liters of water in a day. एका व्यक्तीला 70 लिटर्स वॉटर लागतं. मग एवढं जर वॉटर आहे हे किती लोकांना पुरेल ते आपण कसं फाइंड करणार. देअरफॉर नंबर ऑफ पर्सन्स फॉर whom water is sufficient काय करावं लागेल त्यासाठी आपल्याला एका व्यक्तीला 70 लिटर वॉटर लागते. सो 1 पर्सन त्याची रिक्वायरमेंट आहे 70 लिटर्सची. मग 86240 लिटर यामध्ये किती पर्सन्स याचे करस्पॉन्डिंग पर्सन किती असणार आपण कसं फाइंड करणार. दिस इंटू दिस इज इक्वल टू एक्स इंटू 70. देअरफॉर एक्स इज इक्वल टू दिस नंबर अपॉन 70. सो दॅट इज इक्वल टू 86240 अपॉन 70 कारण डायरेक्ट प्रोपोर्शन आहे ना. जेवढे लोक जास्त असणार तेवढं पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असणार आहे. डायरेक्ट प्रोपोर्शन आहे म्हणून आपण असं करू शकतो 1 इंटू 86240 इज इक्वल टू एक्स इंटू 70. सो एक्स इज इक्वल टू 86240 अपॉन 70. ओके, सो आता फक्त आपल्याला डिव्हिजन करायचे आहे. 8624 डिवायडेड बाय 7 बघूया कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे का. 1232. असे किती पर्सन्स असतील 1232 पर्सन्स. एंडला आपण लिहिणार क्वेश्चन. काय होता क्वेश्चन आपल्याला विचारलं होतं हाऊ मच मॅक्झिमम वॉटर कॅन टँक होल्ड. सो टँक कॅन होल्ड मॅक्झिमम 86240 लिटर्स ऑफ वॉटर. आणि सेकंड क्वेश्चन होता फॉर हाऊ मेनी पर्सन इज द वॉटर सफिशियंट फॉर अ डे. सो वॉटर इन अ टँक इज सफिशियंट फॉर 1232 पर्सन्स किंवा 1232 पर्सन्स. ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन हाउ मेनी सॉलिड सिलेंडर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर अँड हाईट 6 सेंटीमीटर कॅन बी मेड बाय मेल्टिंग सॉलिड स्पियर ऑफ रेडियस 30 सेंटीमीटर. क्वेश्चन काय सांगितलं आहे की आपल्याला स्पियर मेल्ट करून सिलेंडर बनवायचं आहे. ठीक आहे, एक स्पियर दिलेला आहे. स्पियर मेल्ट करून सिलेंडर बनवायचे तर असे किती सिलेंडर फॉर्म होऊ शकतात तो नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. सो सोल्युशन फॉर सेकंड. परत एकदा आपण क्वेश्चन बघूया. हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर्स ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर अँड हाईट 6 सेंटीमीटर कॅन बी मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड स्पियर ऑफ रेडियस 30 सेंटीमीटर. म्हणजे स्पियर आहे, स्पियर मेल्ट करून आपल्याला बनवायचे आहे सिलेंडर. तर असे नंबर ऑफ सिलेंडर किती पॉसिबल आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, इन्फॉर्मेशन लगेच लिहून घ्या. व्हॉट इज गिवन फॉर स्पियर. रेडियस ऑफ स्पियर इज 30 सेंटीमीटर.
आणि त्यानंतर स्पेअरच्या रेडियसला आपण कॅपिटल R बोलू. आणि सिलेंडरसाठी फॉर सिलेंडर रेडियस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड हाईट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ठीक आहे. तर जेव्हा किंवा आपण बघितलं की असे मेल्टिंगचे क्वेश्चन असतात, म्हणजे एक शेप किंवा एक स्ट्रक्चर मेल्ट करून दुसरं काही स्ट्रक्चर बनतं, त्यावेळेस आपल्याला नेहमी व्हॉल्यूम कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे. व्हॉल्यूम कन्सिडर करावं, कारण लॉजिकल आहे, व्हॉल्यूमच कन्सिडर करावं लागेल. हा मेल्ट करायचा, त्याच्या मटेरियलचा दुसरा स्ट्रक्चर बनवायचा, म्हणजे काय आपल्याला व्हॉल्यूमच कन्सिडर करावं लागणार आहे. सो यामध्ये काय होणार आहे, स्पियरचं जे व्हॉल्यूम असेल हे टोटल व्हॉल्यूम आणि इथे जेवढे सिलेंडर बनणार आहे त्यांचं टोटल व्हॉल्यूम आपल्याला इक्वेट करावं लागणार आहे. तर आपण काय करू, यामध्ये असं कन्सिडर करू की सपोज n नंबर ऑफ सिलेंडर्स फॉर्म होत आहे. सो व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू n मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सिंगल सिलेंडर. हे इक्वेट करून आपल्याला फक्त हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. त्यावरून आपल्याला n ची व्हॅल्यू म्हणजे नंबर ऑफ सिलेंडर मिळणार आहे. ठीक आहे, समजलं. सो सोल्युशन हिअर स्पियर इज मेल्टेड and consider n cylinders are formed. ठीक है. Therefore volume remains same. Volume तो सारखंच राहणार आहे. And hence volume of one sphere is equal to n multiplied by volume of cylinder. Okay. स्पियरचं व्हॉल्यूम 4/3 पाय r क्यूब. आपण स्पियरसाठी रेडियस कॅपिटल R कन्सिडर केलं. सो 4/3 पाय r क्यूब n मल्टिप्लाइड बाय सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतं, पाय इंटू r² इंटू h. ठीक आहे. पायनी पाय इथे कॅन्सल होणार. त्यानंतर 4/3 rची व्हॅल्यू आहे 30. सो 30 क्यूब इज इक्वल टू n इंटू स्मॉल r इज 10 आणि h आहे 6. ओके. देअरफॉर 4/3 into 30 cube upon 6 into 10 square is equal to n. n ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो या दोन्ही टर्म या साईडला शिफ्ट केला. देअरफॉर 4/3 into 30 into 30 into 30 divided by 6 into 100 is equal to n. ओके. 4/3 30 क्यूब डिनॉमिनेटर काय असणार, 3 असेल, 6 असेल आणि 100. झिरोज कॅन्सल होतील. त्यानंतर 10 आणि न्यूमरेटरला काय राहील, 2 into 10 20 मल्टिप्लाइड बाय 1 into 3 डिवायडेड बाय 1 अँड हेन्स n इज इक्वल टू 60. n ची व्हॅल्यू आली 60. म्हणजे असे किती सिलेंडर फॉर्म होऊ शकतात, 60. सो therefore 60 cylinders can be made by melting given solid sphere. Okay. Third question. A tent of a circus is such that its lower part is cylindrical and upper part is a conical. So एक टेंटचं स्ट्रक्चर दिलेलं आहे सर्कसमध्ये असणार आहे. सो स्ट्रक्चर कसं आहे की बेस जो आहे तो सिलेंडर आहे आणि टॉप जो आहे तो आहे कोनच्या शेपमध्ये. द डायमीटर ऑफ बेस ऑफ टेंट इज 48 मीटर. टेंटचा बेस त्याची डायमीटर दिलेली आहे, डायमीटर इज 48 मीटर. डायमीटर दिली आपण लगेच रेडियस फाइंड करू शकतो. अँड हाईट ऑफ सिलेंड्रिकल पार्ट इज 50 मीटर. हे सिलेंड्रिकल जो पार्ट आहे त्याची हाईट दिलेली आहे, दॅट हाईट इज 15 मीटर. टोटल हाईट ऑफ टेंट इज 33 मीटर. त्यानंतर या टेंटची टोटल हाईट म्हणजे टॉप टू बॉटम एवढी टोटल हाईट दिलेली आहे 33 मीटर. फाइंड द एरिया ऑफ कॅनव्हास रिक्वायर्ड टू मेक द टेंट. तर हा टेंट बनवण्यासाठी आपल्याला जो काही कॅनव्हास लागणार आहे त्याचा आपल्याला एरिया फाइंड करायचा. कॅनव्हास म्हणजे काय, कपडा किंवा अस्तर आपण बोलू शकतो. सो त्याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. अँड देन ऑल्सो फाइंड द व्हॉल्यूम ऑफ एअर इन द टेंट. त्या टेंटमध्ये एअर किती असणार आहे त्याचं व्हॉल्यूम आपल्याला फाइंड करायचं असतो. सो थोडक्यात या टेंटचा आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे आणि टेंटचा सरफेस एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. सरफेस एरिया कोणता फाइंड करावा लागेल, या केसमध्ये आपल्याला कर्व्ड सरफेस एरियाच फाइंड करावा लागणार आहे. कारण आपल्याला काय पाहिजे की किती कपडा लागणार किंवा किती अस्तर लागणार आहे. सो तो जो पार्ट आहे तो तर आउटर पार्टच आपल्याला कन्सिडर करावा लागेल. म्हणजे आपल्याला इथे कर्व्ड सरफेस एरिया दोघांचा कन्सिडर करावा लागणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये लगेच आपण लिहूया. सो डायमीटर इज 48 मीटर अँड हेज रेडियस किती असणार आहे 24 मीटर. 48/2 दॅट इज 24 मीटर. ही रेडियस 24 असेल, हे सुद्धा 24च असणार आहे, बरोबर. त्यानंतर फॉर आधी सिलेंडरसाठी आपण लिहू. फॉर सिलेंडरसाठी रेडियस आहे 24 मीटर आणि त्यानंतर हाईट स्मॉल एच बोलू आपण, दॅट इज 15 मीटर. ठीक आहे. त्यानंतर कोनसाठी रेडियस अगेन
ही रेडियस म्हणजे कोनची रेडियस. सो कोनसाठी रेडियस किती असणार आहे 24 मीटर आणि हाईट किती असणार आहे टोटल हाईट आपल्याला कोनची हाईट दिली नाही बट आपल्याला एवढी टोटल हाईट दिलेली आहे. टोटल टेनची हाईट 33 आहे. त्यामध्ये सिलेंडरची हाईट जर 15 असेल तर रिमेनिंग असेल कोनची हाईट. सो हाईट ऑफ कोन इज इक्वल टू टोटल हाईट ऑफ टेंट मायनस स्मॉल एच. ठीक आहे, याला आपण बोलूया कॅपिटल एच. देअरफॉर एच इज इक्वल टू टोटल हाईट आहे 33 आणि याची सिलेंडरची हाईट आहे स्मॉल एच इज 15. सो दॅट इज इक्वल टू 18 मीटर. कॅपिटल एच इज 18 मीटर. ओके, आता आपल्याला व्हॉल्यूमसुद्धा कॅल्क्युलेट करायचं ना, मग आपल्याला इथे कोनचा स्लॅन्ट हाईटसुद्धा लागेल. लगेच आपण स्लॅन्ट हाईटसुद्धा कॅल्क्युलेट करू. फॉर कोन स्लॅन्ट हाईट म्हणजे ही लेंथ. फॉर कोन एल इज इक्वल टू एच असतो, ही व्हॅल्यू आर असते. सो एल इक्वल टू √r² प्लस a². देअरफॉर एल इज इक्वल टू √r². आर इज 24 आणि आपण कोनसाठी कॅपिटल एच कन्सिडर करतोय प्रत्येक ठिकाणी हाईट. सो इथे असतं कॅपिटल एच. कॅपिटल एच इज 18² सो दॅट इज इक्वल टू 576 प्लस 3 24. सो सम असेल 900. एल इक्वल टू 30 मीटर. स्लॅन्ट हाईटसुद्धा मिळेल. आता आपल्याला जे विचारलं ते आपण कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट कॅनव्हास रिक्वायर्ड फॉर टेंट is equal to curved surface area of cone plus curved surface area of cylinder. ठीक है, curved surface area of cone and curved surface area of cylinder. So that is equal to cone साठी curved surface area असतो pi into r into l आणि cylinder साठी curved surface area काय असतो 2 pi rh. ठीक आहे, सो pi आणि आर तर दोन्ही ठिकाणी सारखं आहे. सो पाय आर मी कॉमन घेऊ शकते. इनसाइड ब्रॅकेट एल प्लस 2h. सो 22/7 इंटू स्मॉल आर इज 24. स्मॉल एल स्लॅन्ट हाईट आहे 30 प्लस 2 इंटू 50. 22/7 इंटू 24 इंटू 30 प्लस 30 60. आता आपल्याला काय करायचं फक्त याचं कॅल्क्युलेशन करायचं तेव्हा तुम्हाला आन्सर मिळेल. दॅट विल बी याचं युनिट आपण त्यांना सेंटीमीटर स्क्वेअर. ते काय असणार आहे किती कॅनव्हास आपल्याला लागणार आहे टेंट बनवण्यासाठी ते. सो आता मी काही कॅल्क्युलेशन करत नाही. कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. रेफरन्ससाठी टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी तुम्हाला व्हॅल्यूज अवेलेबल आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे ह्या टेंटमध्ये जी एअर असणार त्याचं व्हॉल्यूम आपल्याला फाइंड करायचं आहे. एअरचं व्हॉल्यूम फाइंड करायचं म्हणजे कोनचं व्हॉल्यूम फाइंड करायचं आणि त्यामध्ये आपल्याला सिलेंडरचं व्हॉल्यूम ॲड करावं लागणार आहे. सो सेकंड पार्ट व्हॉल्यूम ऑफ एअर इनसाइड टेंट. Volume of air inside tent is equal to volume of cone plus volume of cylinder. ठीक आहे, कोनचं व्हॉल्यूम काय असतं कोनच्या व्हॉल्यूमचं फॉर्म्युला असतं 1/3 पाय r² इंटू h. ठीक आहे, आणि सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतो पाय r² इंटू h. ओके, यामध्ये आपण काय करणार पाय आणि r² कॉमन घेऊ शकतो. सो h/3 प्लस स्मॉल h आणि h/3. 22/7 इंटू r² म्हणजे 24 इंटू 24. h 18 आणि स्मॉल h इज 15. 22/7 इंटू 24 इंटू 24. 6 प्लस 15 दॅट इज 21. सो 22 इंटू 24 इंटू 24 इंटू 3 याचा प्रॉडक्ट तुम्ही इझिली फाइंड करू शकता. ते असणार आहे व्हॉल्यूम ऑफ एअर इनसाइड दी टेंट. व्हॉल्यूम आहे त्यामुळे याचं युनिट असणार आहे मीटर क्यूब. इथे सेंटीमीटर क्यूब नाही, इथे सुद्धा असेल मीटर स्क्वेअर. युनिट सगळे मीटरमध्ये ना, सो इथे मीटर स्क्वेअर असेल, इथे असेल मीटर क्यूब. तर अशा पद्धतीने टेंटशी रिलेटेड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो.